भिवंडी तालुका के शेलार गांव जय हनुमान मंदिर के प्रांगण में हर वर्ष की तरह इस वर्ष भी शेलार गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा अखंड हरिनाम यज्ञ उत्सव 16 का आयोजन दिनांक 1 फरवरी 2025 से 4 फरवरी 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, कालिका कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। आइए देखें वहां का एक दृश्य। भार्गव भाऊ असं इकडून आवाज आले।
रामाला छंद लागला सहाव्या दिवशी तिचं आगमन तिथं होतंय. ते म्हणतात जाऊ दे आपल्याला आयाच आहे. महाराज ती पुतना खाली कोसळली, राक्षसी शरीर तिचं, त्याच्या मोठं धूळ यांनी जिना लावला होता. जिना शिडा काय यशोदेचं कार्ट एवढं ओंगळ आहे ना. म्हणजे काय, अरे राक्षसिनीचं दूध पितो, ओंगळवान आहे म्हणजे बिभत्स रस आहे त्याच्या जीवनात. त्याच्या आयुष्यात हास्यरस पण आहे. जरा हसा काय खाण्यात आला आपल्या काय माहिती पाहिजे जीवनामध्ये. भगवान कृष्णाच्या जीवनात होता. गोपाळांना खाऊ घालायचं लोणी एक दिवस वानरांना खाऊ घातलं. कृष्णाला धीर घ्यावं नाही. सोन्याचं पात्र यायच्या अगोदर कृष्णाने आपले हात असे घेतले, सुधारण्याचे पाय तिच्यावर ठेवले. पाणी परात को हात चुए नाही. गमावणार समजून सांगायचं आहे. या अभंगाची पूर्वपीठिकाच अशी आहे की ज्या वेळेला भगवंताने सगळ्यांना आनंद देण्यासाठी जो अवतार घेतला ना, तो अवतार ब्रह्मदेवाने कृष्णाची खोड काढली होती. त्यांना पण माहिती होतं गुंतवणूक कुठं केली पाहिजे. भरोसा तुमच्यावरच ठेवला, इकडं नाही. नाही तर लाडका भाऊ योजना असती. कंसाचा त्रास संपवला, सामान्य माणसं झाली की सुखी, प्रत्येक घरात आनंद आहे. पण या सगळ्या किती गोष्टी जाहीर कराव्या याच्याही मर्यादा थोड्या अपेक्षितच आहेत ना. ते आवश्यक आहे का नाही हे पाहिलं पाहिजे. मला आमच्या शेलारच्या माता भगिनींचा सार्थ स्वाभिमान आहे, ज्यांनी निर्णय करून ठेवलाय की आम्ही प्री वेडिंग अजिबात होऊ देणार नाही. मला अभिमान आहे तुमचा. येड्या बावळट डोक्यातून निघालेले हे विकृत परंपरांची गोष्ट करतात. या नाही पाहिजे, यांचं काही कामच नाही आपल्याकडे. आणि मला असं वाटतं ज्या ज्या वेळेला अशा काही आक्रमणांची परिस्थिती येईल त्या वेळेला त्याच्याशी दोन हात करायची तयारी आपण ठेवली पाहिजे. त्याशिवाय जमणार नाही. मला म्हणायचं तात्पर्याने काय, कृष्ण कसं करतो, त्याने आपल्या घरी चोरी करायची म्हणून त्याला जाऊन निमंत्रण करायचं, आमच्या घरी चोरीला आहे. मग ते कसं निमंत्रण असायचं सांगतो तुम्हाला. त्याला ऐकू जाईल अशा भाषेत बोलायचं. आज ना त्या वरच्या मडक्यात ना 10 गोळे ठेवलेत. भगवान म्हणतात हे का फॅक्स पाठवता का. मग 10 गोळे मडक्यात ठेवलेत हे सांगणं म्हणजे या आणि खाऊन जा.
याला म्हणतात नकळे कान्होबाचे कोडे. कृष्णाने पौर्णिमेची रात्र निवडली. जगात जेवढ्या आत्महत्या झाल्यात त्यातल्या 80% आत्महत्या पौर्णिमेच्या रात्री होतात. कारण त्यावेळेला चंद्र पूर्ण असतो. चंद्र आपल्या मनाची देवता आहे. त्यामुळे समुद्र एरवीची भरती पहा आणि पौर्णिमेची भरती पहा. पौर्णिमेला भरती नसते, त्याला काय म्हणतात? उधाण, वाऱ्याचे नाही विठ्ठला. नाही तर मनात यायचं. मला काय म्हणायचं, ते जे येतं ना त्याला उधाण म्हणतात. विचार करा, एवढ्या दूरवर तो चंद्र आहे. किती लांब असेल इथून? एका गुरुजीने विचारलं, इथून चंद्र लांब का पाकिस्तान? तो पाकिस्तान म्हणे का? चंद्र इथून दिसतो विठ्ठल. तो पाकिस्तानच्या झेंड्यावर पण दिसतो. तो झेंडा कधी कधी इकडं पण दिसतो विठ्ठला. आता बघा काय करता विठ्ठला. असू दे. मला काय म्हणायचं आहे, चंद्र पूर्ण आहे. त्यामुळं पौर्णिमेच्या रात्री वेळ लागण्याचा धोका पण जास्त. मन इम्बॅलन्स होतं पौर्णिमेला. मोठमोठ्या लढाया झाल्यात पौर्णिमेच्या रात्री. म्हणून आपल्या पुराण मतवाल्यांनी बाकीच्या तिथ्या सोडल्यात, पण पौर्णिमा सगळ्या बांधून घेतल्या. तुम्ही सगळ्या पौर्णिमा काढा. माघ पौर्णिमेचं स्नान असतं, त्याला माघ मेला म्हणतात. पळसाला फुलं आली जातात, ती काढून आणायची. उकळत्या पाण्यात त्यांचा रस काढायचा आणि त्या पाण्यात आंघोळ घालायची. वर्षभर अंगदुखी जवळ येत नाही. रंगपंचमीला हे सांगितलं होतं. ते ॲल्युमिनियम आणि स्टील आणि लोखंड आणून लावतात चेहऱ्याला. अवतारच कळे ना. त्याला काय रंगपंचमी म्हणतात का? डांबरट विठ्ठला. पक्षी सगळे त्याच्यावर जगतात. लक्षात घ्या, मंजिरा, पळस आणि शेवरी. शेवरी कळते ना? सावर. या 3 झाडांना जी फुलं येतात त्याला पक्ष्यांच्या भाषेत ज्यूस बार म्हणतात. याच्यातल्या रसावर पक्षी जगतात. आपण या परंपरांना डोळसपणे समजून घेतलं पाहिजे. एवढा तर विचार आवश्यक आहे. माघ मेला, फाल्गुन पौर्णिमा, शिमगा, चैत्र पौर्णिमा, जय हनुमान. पुढे वैशाख पौर्णिमा, भगवान बुद्धांची जयंती. ज्येष्ठ पौर्णिमा तुमची, आषाढ पौर्णिमा आमची विठ्ठला. परत श्रावण पौर्णिमा कोणाची? तुमची रक्षाबंधन. म्हणजे राखी बांधायला जात असाल तर विठ्ठला. ज्यांच्या एरियातून हायवे गेले त्यांची रक्षाबंधन वैकुंठवाशी झाली विठ्ठला. माय बाबो, समाजाने जरा ध्यानात घ्या. आमच्या फासल्या दुखायला लागल्या कीर्तन करून. तुम्ही कधी ध्यानात घेणार आहात? आणि या गोष्टी दोघांनी लक्षात ठेवा. दोघांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तू बायकोला साडी येवल्याहून आणतो, भाऊबीज उल्हासनगर, ती माघार घेईल. तिला जो मान सन्मान आहे तो दिलाच पाहिजे तुम्ही. पोरग तुम्हाला झालं ते नाव ठेवायला कोण पाहिजे? ते जुने लोकांना फीस म्हणजे दिले ती त्याची फीस समज विठ्ठल. आणि याच्यात सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे भाऊजे यांची. तिने हे सांभाळलं पाहिजे. ती नवऱ्याला सांग, तुमच्या बहिणीपेक्षा माझी बहीण लय हुशार. तुझ्या बहिणीची सही चालेल का? तिचा आहे तो सन्मान गुमान द्या, बस. बाकी काय? आणि बहिणींनी थोडं लक्षात घ्या, आपल्या लग्नासाठी किती शेतं विकावी लागली तेव्हा यांना पुऱ्या पडलो आपण. त्यामुळे कोणी काही सांगो, आमच्या भावांचा संसार सुखाचा झाला, त्यात आमचं सुख आहे, हे बहिणींनी ध्यानात घेतलं पाहिजे. तेव्हा होईल.
मी भावानी काय करायचं हे सांगितलं होतं तेव्हा यांनी टाळ्या वाजवल्या नव्हत्या. पण ते पण चांगलेच आहेत, उगाच मॅटर नको कीर्तन सांगता. भातसे गाव आहे ना, भातसे वाशिंदगाव, माझं कीर्तन होतं 13व्याचं. मी फेटा बांधताना त्यांची मुलगी मानपाड्याला दिली. कल्याण डोंबिवली महापालिकेत त्या नगरसेविक आहेत दमयंती वजे. सगळ्या बहिणींना घेऊन ते आले. मी फेटा बांधता बांधता त्यांनी मला सांगितलं, महाराज कीर्तनात डिक्लेअर करून टाका. म्हटलं काय? आमची जी पैतृक संपत्ती आहे ती आमच्या भावांना राहू द्या. त्यांचा संसार सुखाचा झालेला दिसला आम्हाला, त्याच्यापेक्षा अधिक काही नको. बहिणींच्या वतीने डिक्लेअर करा. कीर्तन झाल्यावर सगळे भाऊ आले. महाराज आमच्या बहिणींनी सगळं आम्हाला द्यायचं डिक्लेअर केलं असलं तरी आम्हा भावांची इच्छा आहे, आमच्या गावात प्रत्येक बहिणीच्या नावाचा एक तरी सातबारा पाहिजे. परत येई या वाक्याला वाजवल्या नाही. पंढरीनाथ प्रणय या सन्मान चिन्ह बनवून महाराजांच्या अस्तित्वाला चांदीचं तबक देण्यात येत आहे. कुंडली 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 कबरदा हरी विठ्ठल. आदित्य आणि खरे पाहता ह्या सप्त्याचं वर्णन आम्ही न करता जे बाहेरून आलेले मंडळी जे सर्व परमार्थ प्रेमी आहेत त्यांनी खरे म्हणजे ह्याच दी ह्याची डोळा भोगू स्वर्गीचा सोहळा किंवा हा सुत सोहळा स्वर्गी नाही असा आनंद या ठिकाणी जो प्राप्त झालेला आहे. आणि खरी म्हणजे पाहता तर हा सप्ताह स्वर्गीयवासी परशुराम भोईर महाराज यांनी चालू केलेला 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह असायचा. परंतु काही कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं देहावसन झालं आणि हा सप्ताह खंडित होऊ नये, बंद पडू नये म्हणून संपूर्ण ग्रामस्थ सेलार गाव एकत्र येऊन आणि ह्या कार्यामध्ये लहान थोर सगळेच सहभागी होत आहेत. आणि तरुणांचा जो सहभाग आहे किंवा तरुणांची जी मेहनत आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. आणि त्याच्यामुळं संपूर्ण गाव एकत्र येतो. आपण पालखी सोहळ्याचं काही चित्र बघितलं असेल, रात्रीच्या आत्ताच्या कीर्तनाचं बघितलं असेल. आणि जास्तीत जास्त वैशिष्ट्य आमचे खैरे महाराज असतात, पाऱ्यांची सेवा सांभाळतात, ते 3-4 दिवस इथेच थांबतायत. आणि आत्ता जर तसं 2 वर्षापासून आमचे ह्या सगळ्या विभागातले आपल्या एक भाषा प्रभू हरिभक्त परायण सर्वांचे श्रद्धास्थान असलेले जगन्नाथ महाराज पाटील यांनी ह्या कार्यामध्ये जेव्हा लक्ष देऊन आणि हा कार्यक्रम, हा सप्ताह, हा उत्सव कसा वाढत राहील आणि त्याच्यामुळं अतिशय त्यांचं तिथे नियोजन ते करतायत. कुठले म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय नामांकित कीर्तनकर्ते या ठिकाणी आम्हाला ते उपलब्ध करून देत आहेत. तसंच गायनाचार्य असतील, मृदंगमणी असतील, प्रत्येक दिवशी वेगळी वेगळी सेवा असते. तसेच आमच्या नाथ मंदिरातील जे मंडळी येते, आमचे भानुचा सांबरे गुरुजी असतील, अतिशय उत्कृष्ट अशी सुरुवात होते सकाळच्या पहाटेच्या भोपाळीनी किंवा काकड आरतीनी
आणि खरंच हा आनंद घेण्यासाठी जवळजवळ 300 ते 400 लोक पहाटे ते जोड्या सगळं येतात आणि हा आनंद जो आहे ना तो आनंद ह्या ठिकाणी खूपच दुगुणित झालेला आहे. आणि ह्या सेलारच्या सप्त्याचं बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे आम्ही स्वतःचं नाव सांगणं किंवा मोठेपणा करणं असं नाही, पण आम्हाला नंतर कमेंट्स येतात तर खरोखरच हा सप्ताह 3.5 दिवसाचा सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये संपूर्ण गाव आनंदित होतंय आणि हे वातावरण ज्या दिवशीचं बदललेलं असतंय ना या ठिकाणी साक्षात पांडुरंगाचं दर्शन होतं असं मला वाटतंय. गणपती महाराजांचा घनश्यामजी भोईर साहेब आपण गणपती महाराजांचा सत्कार करणार आहात. डॉक्टर भोईर साहेब आपण सुद्धा यायचं आहे. सन्मान होईल. आपण अतिशय विनामूल्य अशी सेवा या कार्यासाठी दिली. अक्षय भोईर, प्रणय भोईर, आकाश भोईर आपण सर्व फॅमिलीने या ठिकाणी यायचंय. प्रमोद भोईर साहेब आपणही थांबायचंय. आपल्या तरी राजमहालात आपण आलोय असा अनुभव आपल्याला येईल. इतकी गोड सुविधा आणि सेवा म्हणजे मंडपात सगळी माणसं येऊन गेली. आले का ते भोईर परिवार आला?